2027मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांची गणना आता विवाहित म्हणून केली जाणार आहे। आतापर्यंत कायदेशीररित्या विवाहित असलेल्या लोकांची नोंद विवाहित म्हणून केली जायची, मात्र आता लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या लोकांची नोंदसुद्धा विवाहित म्हणून केली जाणार आहे। याबाबतची सगळी माहिती सांगतो, पण त्याआधी थोडक्यातलं नक्की फॉलो करा, कारण अशा प्रकारचे इंटरेस्टिंग अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमीच देत असतो। केंद्र सरकारने 2027च्या जनगणनेसाठी नवीन नियमावली तयार केली असून हा एक क्रांतिकारी बदल मानला जात आहे। या निर्णयामुळे देशातील सामाजिक आकडेवारी संकलित करण्याच्या पद्धतीत मोठा बदल होईल। प्रदीर्घ काळ लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या विवाहासारख्या अधिकारांचा आधार या निर्णयामागे आहे। या बदलामुळे लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिला आणि मुलांच्या हक्कांचे संरक्षण होण्यास मदत होईल आणि त्यांना अधिकृत ओळखही मिळेल। तसेच देशातील लोकसंख्या आणि कौटुंबिक स्थितीची अधिक अचूक आकडेवारी सरकारकडे आता उपलब्ध होणार आहे। विशेष म्हणजे 2027ची जनगणना पूर्णपणे डिजिटल स्वरूपाची असेल, जिथे नागरिक स्वतः आपली माहिती ऑनलाईन अपडेट करू शकतील। बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा। तसेच अपडेट्ससाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।